संसदेमधल्या घुसखोरी प्रकरणामध्ये 6व्या आरोपीला अटक। आरोपी महेश कुमावत राजस्थानचा रहिवासी। आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। आज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवरती माहीम ते सांताक्रूज मार्गावरती मेगा ब्लॉक। हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज सांगलीच्या दौऱ्यावर। दुपारी संघ स्वयंसेवकांसोबत मेळाव्याला उपस्थित राहणार। कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी। 31 डिसेंबरच्या रात्रीपासून सर्वसामान्यांना विजय स्तंभाच्या परिसरामध्ये प्रवेश देण्यात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर। सुरत डायमंड बोर्ड्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, तसंच सुरत विमानतळाच्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं देखील उद्घाटन मोदी करणार आहे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात। दोन्ही संघातील 20-20 मालिका बरोबरीमध्ये। मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार। आरक्षणासंदर्भातील भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी आज जरांगे यांची महत्त्वाची बैठक। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला। गॅलेक्सी रुग्णालयामध्ये मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांची जरांगेंशी भेट। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा फेरविचार करा, गिरीश महाजन आणि भुमरेंच्या शिष्टमंडळाची जरांगेंना विनंती। आजच्या बैठकीकडे लक्ष। सरकारनं जेव्हा वेळ मागितला तेव्हा आम्ही दिला, जरांगेंचं सरकारच्या शिष्टमंडळाला उत्तर। तर सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही, जरांगे यांचा आरोप। आजही मराठा आंदोलकांना नोटिसा, आम्ही काय चूक केली, मनोज जरांगे यांचा सरकारच्या शिष्टमंडळाला सवाल। कुणाचं ऐकून सरकारनं मराठा समाजावरती अन्याय केला तर मराठा समाज भूमिका घेईन, ती लक्षातही राहील, जरांगे यांचा सरकारला इशारा। जरांगेंनी सरकारला दिलेले 24 तारीख जवळ येते। शिंदे समितीनं आतापर्यंत काय काम केलं त्याचा अहवाल सरकारनं मनोज जरांगेंना द्यावा, आमदार बच्चू कडू यांची मागणी। मराठा आरक्षणावरून आमदार बच्चू कडू आक्रमक, सरकारनं शब्द पाळला नाही तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनामध्ये उभं राहणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। 24 डिसेंबरला सरकार मनोज जरांगेंना काय सांगणार हे सरकारनं सभागृहामध्ये सांगावं, सतेज पाटील यांची मागणी। जरांगेंच्या नादी कोण लागणार, छगन भुजबळ यांचा जरांगेंवरती निशाणा। तर ओबीसींवरती कोणाला आक्रमण करू देणार नाही, त्यासाठी आमचा लढा, भुजबळ यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघानंचं विनंतीपत्र। ख्रिश्चन बांधवांच्या धार्मिक भावना आणि नाताळ सण लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, जरांगे यांच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवरती अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी। शिंदे सरकारनं मराठ्यांना आरक्षणासाठी वेगवेगळ्या तारखा देत फसवलं, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। तर आरक्षणासाठी 50% कॅप ओलांडावी लागेल, आव्हाड यांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल असा प्लॅन माझ्याकडे आहे, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। शरद पवारांनी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवली, मग मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही, मंत्री विखे पाटील यांचा शरद पवारांना सवाल। सुरतला देशातील सर्वात मोठ्या हिऱ्यांच्या प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन। हा प्रकल्प आधी मुंबईमध्ये होता, तो सुरतला नेला, शरद पवार यांचा आरोप। आपल्या एकजुटीचा विचार आपल्यालाच करावा लागेल, पवार यांचं वक्तव्य। माथाडी कामगारांच्या घरांची अवस्था ही दयनीय, त्यांना मदत करावी लागणार, शरद पवार यांचं वक्तव्य। स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करणारा विकास आम्हाला नको, अधिवेशन संपताच राज्य सरकार आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन मार्ग काढू, नैना प्रकल्पाप्रश्नी शरद पवार यांची प्रतिक्रिया। इथेनॉल संदर्भामध्ये केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार। इथेनॉल बंदीचा निर्णय मागे घेतल्यानं महाराष्ट्राला खूप फायदा होईल, फडणवीसांचं वक्तव्य। इथेनॉल निर्मितीची बंदी उठवल्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी मानले केंद्र सरकारचे आभार। तर केंद्र सरकारनं ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरती बंदी घातल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे वंचितच्या समावेशाचा मुद्दा मांडणार, प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यामध्ये माहिती। त्यानंतर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे, आंबेडकरांचं वक्तव्य।
महाविकास आघाडीनं अजूनही वंचितला इंडिया आघाडीमध्ये का सहभागी करून घेतलं नाही, हे उभ्या महाराष्ट्राला कोडं. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांची प्रतिक्रिया. अकोल्याच्या बार्शी टाकळीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा. अनेक दिग्गज नेत्यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी. रविवारी आणि सोमवारीही नाशिक गुन्हे शाखेकडून बडगुजर यांची चौकशी होणार. सुधाकर बडगुजर यांच्या एसआयटी चौकशीबरोबरच गिरीश महाजनांनी देखील चौकशी झाली पाहिजे. एकनाथ खडसे यांची मागणी. वर्ध्यातील धनगर समाजाच्या मेळाव्याला महादेव जानकर यांना निमंत्रण नव्हतं. निमंत्रण आल्याशिवाय जाणं योग्य नाही, महादेव जानकर यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांची तब्येत खराब असल्यामुळे ते मेळाव्याला येऊ शकले नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची माहिती. तर सर्व ओबीसी नेते आता सक्षम, शेंडगे यांचं वक्तव्य. पडळकरांवरती झालेल्या हल्ल्या प्रकरणामध्ये ओबीसी समाजाकडून विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ओबीसी आणि मराठा समाजामध्ये चर्चा घडवून आणत वाद मिटवल्यानं मोर्चा रद्द. मराठा समाजाला देण्यात आलेले 30 लाख कुणबी जात प्रमाणपत्र बेकायदेशीर. पालघरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये कुणबी सेनेचा आरोप. तर हे दाखले त्वरित रद्द करा, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांची मागणी. 50 खोके कमी पडले म्हणून धारावी गिळायला लागले. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरेंची टीका. अदानींची सुपारी घेतल्यानं हा अडकित्ता पहावा. दलाली चेचून काढू. ठाकरे यांचा पुन्हा एकदा हल्लाबोल. 50 खोके कमी पडले म्हणून धारावी गिळायला निघाले. उद्धव ठाकरे यांचा सरकारवरती हल्लाबोल. अदानींना प्रश्न विचारला की भाजप उत्तर देतं. ठाकरेंचा भाजपला टोला. अदानींच्या ऐवजी धारावीचा पुनर्विकास सरकारनं स्वतः करावा. ठाकरे गटाच्या नेत्यांची मागणी. काळा बाजार करणाऱ्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या टेंडरच्या अटी महाविकास आघाडीच्या काळामध्ये. अदानींचं स्पष्टीकरण. तर विशेष लाभ मिळाल्यानं राजकीय आरोप चुकीचे, अदानींचा परिपत्रकामध्ये दावा. मुंबईचा विकास नीती आयोगाकडून कशासाठी, उद्धव ठाकरे यांचा सरकारला टोला. तर मुंबईचा पालकमंत्री एका बिल्डरला केलं. नाव न घेता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावरती उद्धव ठाकरे यांची टीका. खोके, विमान, हॉटेल बुकिंग कोणी केलं ते कळेल. शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांचा टोला. महाविकास आघाडी सरकार कशासाठी पाडलं ते आता समजेल, ठाकरेंचं वक्तव्य. शासन आपल्या दारी नाही तर शासन अदानींच्या दारी. उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका. भाजपचा भारतीय जुगारी पार्टी म्हणून उद्धव ठाकरेंकडून मुंबई. धारावीचा विकास नको म्हणूनच विकास विरोधी लोकांनी मोर्चा काढला. ठाकरे गटाच्या मोर्चावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका. तुम्ही अदानींचे बूट कशासाठी चाटताय, उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल. तर सब भूमी अदानी की हे होऊ देणार नाही, उद्धव ठाकरे यांचा इशारा. शरद पवारांचे बूट चाटणाऱ्यांनी मोर्चाची परवानगी घेतली होती का, प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटाला डिवचला. तर अदानी आणि शरद पवार यांचे संबंध सर्वांना माहिती, दरेकर यांचं वक्तव्य. ठाकरेंनी उल्लू बनवलं हे धारावीकरांनाही कळेल. मुख्यमंत्री असताना स्वतःच्या निष्क्रियतेमुळे गरिबांना घरे देऊ शकले नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. उद्धव ठाकरे म्हणजे यू टर्न. आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्यातून त्यांनी यू टर्न घेतलेल्या आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी धारावी विकासाच्या दृष्टीने योजना का आखली नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सवाल. नागपूरमध्ये इन्फोसिस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित. अमरावतीमध्ये 20 डिसेंबरपर्यंत शिवमहापुराण कथेचं आयोजन. हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट आणि राणा दाम्पत्याकडून महापुराण कथा आयोजित. अमरावतीमध्ये आयोजित शिवपुराण कथेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. काही लोकांनी सत्तेसाठी भगवा खाली ठेवला. अहंकारी लोकांसाठी शिवपुराण आवश्यक.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर मेट्रोमधून केला प्रवास. सीताबर्डी ते खापरी प्रवासाच्या दरम्यान प्रवाशांसोबत साधला संवाद. नगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये खासदार सुजय विखे यांचा ताफा अडवला. मराठा आरक्षण वेळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांनी गावामध्ये येऊ नये, ठाकूर निमगावच्या ग्रामस्थांचा पवित्रा. मुंबईमध्ये रेसकोर्सवरती आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन. प्रकृती अस्वस्थ्यामुळे दलाई लामा परिषदेला अनुपस्थित. कोल्हापूरच्या पापाची तिकीट इथे संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा. जेजुरीच्या खंडोबा गडावरती चंपाषष्ठी उत्सव सुरू. गडावरती भाविकांची मोठी गर्दी. तर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून वाहनांची सोय. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्राचीन नाण्यांचं प्रदर्शन. अयोध्येमधील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिककरांची गर्दी. मालवणमधील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आज त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम. या कार्यक्रमामुळे सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद. शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांची माहिती. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची काही दिवसांमध्येच यात्रा. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरासमोरच्या रस्त्यांची दुरावस्था. रस्त्याच्या दुरुस्तीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 ते 7 जानेवारीच्या दरम्यान अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन. जगभरातील 55 चित्रपटांचं होणार प्रदर्शन. अकोल्याच्या सांगळूद गावाच्या जवळ पुलाच्या बांधकामादरम्यान दुचाकी कोसळली. एक तरुणी गंभीर जखमी. मूर्तिजापूरवरून अकोल्याकडे येत असताना घडला अपघात. गेल्या 6 महिन्यांपासून पंढरपूरच्या वेशीवरती वानरांचा धुमाकूळ. वानर नागरिकांवरती हल्ला करत असल्यानं परिसरातील नागरिक त्रस्त. वन विभागाचं मात्र दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं अभियांत्रिकी पेपरफुटी प्रकरण. परळीच्या हालगे महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्र हलवलं. तर बीई सिव्हिलच्या अंतिम वर्षाचा पेपरही रद्द. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. अट्टल घरफोडी करणाऱ्या गुंडाला सांगलीमधून अटक. गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी प्रमुखाला तेलंगणामधून अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. रत्नागिरीच्या कोकरे गावामध्ये 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार. दोघांना अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. रामभक्तांसाठी रेल्वेची भेट. अयोध्येमध्ये रामललांच्या दर्शनासाठी हजारहून विशेष ट्रेन सोडणार. या विशेष ट्रेन 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणार. केरळमध्ये आढळला JN1 हा कोरोनाचा उपप्रकार. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर राजीव बहल यांची माहिती. मध्य प्रदेशमधील लाडली बहना योजना आता देशभरामध्ये 2 कोटी लखपती दीदी बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष. या योजनेमुळे भाजपला मध्य प्रदेशमध्ये महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवता येईल. 6 जानेवारीला राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात विशिष्ट टिप्पणी केल्याचा राहुल गांधींवरती आरोप. आपकडून खासदार राघव चड्ढा यांची राज्यसभेमधील पक्षनेतेपदी नियुक्ती. संजय सिंग आजारी असल्यानं राघव चड्ढा यांची नियुक्ती. सूत्रांची माहिती. मध्य प्रदेशमध्ये पराभवानंतर कमलनाथ यांना धक्का. कमलनाथ यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी. जितू पटवारी यांच्याकडे मध्य प्रदेश काँग्रेसची धुरा. छत्तीसगडमधील पराभवानंतर काँग्रेसकडून राज्यातील नेतृत्वामध्ये खांदेपालट. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आता मुख्य भूमिकेत नाही. तर छत्तीसगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणसिंह महंत हे विरोधी पक्षनेते. अदानी समूहाच्या पारड्यामध्ये आणखी एक मीडिया कंपनी INS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मिळवली मोठी हिस्सेदारी. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी. गुलमर्गमध्ये हलकी बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर.
व्हॉट्सअपचं नवं फीचर लवकरच. आता स्टेटस ठेवण्यासाठीची पद्धतही बदलणार. फायरबोल्ट आर्मर स्मार्टवॉच लॉन्च. या स्मार्टवॉचला 25 दिवसांची बॅटरी लाईफ असणार. गायक अनूप घोषाल यांचं निधन. वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे ते गायक होते. सॅम बहादूर चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ. सॅम बहादूरनं आतापर्यंत जमवला 90 कोटी रुपयांचा गल्ला. अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाला सिनेमागृहामध्ये 15 दिवस पूर्ण. चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 484 कोटी रुपयांवरती. लवकरच पार करणार 500 कोटींचा टप्पा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.